Hello students, today's lecture we will discuss about chapter number 7 probability. In this chapter the next point is binomial distribution. Binomial means त्याचं नावाचं त्याचं काय मिनिंग आहे. आता binomial means by means double, nomial means naming. Okay, distribution. It was introduced by Swiss mathematician James Bernoulli 1954 to 1705, and this distribution is also known as Bernoulli distribution. मग बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन हे फर्स्ट कोणी प्रपोज केलं किंवा फर्स्ट इंट्रोड्यूस केलेलं आहे स्विस मॅथमॅटिशियन जेम्स बर्नौली इन 1954 अँड 1705 या पिरियडमध्ये काय केलं आहे त्यांनी ते म्हणजे तेवढा त्याचा पिरियड होता आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी त्याचं वर्कआउट केलेलं आहे, तेवढा त्यांनी रेफरन्स घेतला. मग त्याने काय केलं ते बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन सर्च केलं, डिस्कवर केलं आणि त्याचंच काय त्याला नेमिंग सिस्टीम त्याने प्रोव्हाइड केली. लिटरली मीनिंग ऑफ टर्म बायनॉमियल इज टू नेम्स. ओके, मग बायनॉमियल्स मीन्स आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं बायनॉमियल मीन्स त्याच्या नावाचं त्याचं काय मिनिंग असणार आहे. बायनॉमियल मीन्स डबल. ओके, टू नेम्स ऑफ दी ऑब्जेक्ट, टू नेम्स ऑफ दी प्लांट, टू नेम्स ऑफ दी organism. Okay, that is called as a binomial nomenclature or binomial distribution. It deals with processing and possessing and non-possessing events. Okay, म्हणजे जे आपल्याला आपण इमॅजिन करू शकतो किंवा जे आपल्याला अवेलेबल होतात ते आणि जे आपल्याला नेकेड आईजने ऑब्झर्व होत नसतील ते सुद्धा आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये आपण काउंट करू शकतो किंवा ते आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकतो. दॅट इज ए पजेसिंग ऑर नॉन पजेसिंग इव्हेंट्स. पजेसिंग मीन्स अवेलेबल अँड नॉन पजेसिंग मीन्स अनअवेलेबल. ओके, दॅट इज ए अवेलेबल ऑर व्हिजिबल अँड इनव्हिजिबल ऑब्जेक्ट्स आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे तेच बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आपण म्हणू शकतो. देन डेफिनेशन. द बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन मे बी डिफाईन्ड ॲज the probability distribution expressing the probability of one set of dichotomous alternatives success and failures. Okay, मग आता बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन हे जे आहे इट इज अ प्रोबॅबिलिटी फंक्शन. ओके, ते फंक्शन प्ले करतं प्रोबॅबिलिटीचं. मग प्रोबॅबिलिटी कशी आपण मेन्शन करतो किंवा बायनॉमियल नॉमेनक्लेचर किंवा बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आपण कसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं डायकॉटमस अल्टरनेटिव्स मीन्स व्हॉट सक्सेस अँड फेल्युअर. आता एक क्लास आहे आणि त्या क्लासमध्ये टू टाईप्स ऑफ स्टुडंट्स आर प्रेझेंट इन देअर क्लास. मग कोणते काही सक्सेस आहेत तर काही फेल्युअर आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल त्यांचे आपण जर एक्झाम वाईज किंवा सब्जेक्ट वाईज त्यांचं जर क्रायटेरिया आपण चेंज केलं किंवा चेक केलं तर काही जे स्टुडंट्स असतील त्यांची आपण जर एक्झाम कंडक्ट केल्यानंतर काय होतं, आता काही स्टुडंट त्या एक्झाममध्ये काही फेल झाले असतील तर काही सक्सेस झाले असतील. दॅट इज अ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आपण त्याला म्हणू शकतो. मग सक्सेस अँड फेल्युअर इट इज अ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. इट इज अ डेफिनेशन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. ए रँडम व्हेरिएबल एक्स इज सेड टू फॉलो बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन इज its probability mass function is given by. मग x is a suppose probability function किंवा x is a बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन काय आहे एक्सचं हे आपण म्हणजे हे तिथं आपल्याला सांगता येतं. फॉर एक्झाम्पल आता एक्स स्टुडंट जर सक्सेस असेल तर x1 किंवा x2 किंवा y स्टुडंट फेल्युअर असेल म्हणजे हे काय झालं डिस्ट्रीब्यूशन बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आपण त्याला म्हणू शकतो. मग त्याचं मास फंक्शन काय आहे ते पुढे बघूया. Then p into in bracket x is equal to small x is equal to bracket complete is equal to p into x is equal to n cx px n to the x comma x is equal to 0 1 2 3 असे नंबर्स आपण काय करणार आहोत तिथं काउंट करणार आहोत. त्यानंतर 0 इज अ नंबर. ओके, n मीन्स नंबर आणि x इज अ फंक्शन ऑफ प्रोबॅबिलिटी. ओके, म्हणजे किती त्याची प्रोबॅबिलिटी असू शकते हे सांगितलेलं आहे आणि 0 इज अ अदरवाईज. हिअर द टू इंडिपेंडंट कॉन्स्टंट n अँड p आर नोन ॲज द पॅरामीटर्स ऑफ द डिस्ट्रीब्यूशन. मग याच्यामध्ये n अँड p इज अ
बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आपण त्याला म्हणू शकतो. ओके, द डिस्ट्रीब्यूशन इज कम्प्लिटली डिटरमाइंड इफ n and p आर नोन. x रेफर द नंबर ऑफ सक्सेसेस. ओके, मग कॅपिटल एक्स जो आपण फर्स्टली इथं मेन्शन केलेला आहे, त्यानंतर इथे आपण काय केलं, कॅपिटल एक्स आपण मेन्शन केलेला आहे. मग एक्स इज अ सक्सेस फंक्शन किंवा सक्सेस नॉमियल डिस्ट्रीब्यूशन. इफ वी कन्सिडर n sets of the n independent trials, then number of times we get x success is n and n cx px pn ex n minus x ब्रॅकेट कंप्लीट. ओके, म्हणजेच काय, एक्स हे काय सक्सेस फंक्शन आहे किंवा सक्सेस प्रोबॅबिलिटी आहे. तर n इज अ इंडिपेंडंट सेट, n इज अ सेट आणि स्मॉल n इज अ इंडिपेंडंट ट्रायल्स आपण त्याला म्हणू शकतो किंवा तसं त्यांनी सांगितलेलं आहे. नंबर ऑफ टाइम्स वी गेट एक्स. ओके, मग एक्स किती वेळेस आपण घेतलेला आहे, तर इथं काय सी एक्स पी एक्स पी एन मायनस एक्स. एक्स इज अ फंक्शन. ओके, म्हणजेच काय, एक्स काय सक्सेस किती वेळेस झालेला आहे हे टाइम्स किंवा ट्रायल्स किती आहे हे सांगण्याचा प्रयत्न करता. It follows that the terms in the expansion of n in bracket p plus q n. ओके, म्हणजे त्या स्क्वेअरच्या जागी जो आहे तिथे n मांडलेला आहे. n मीन्स नंबर. ओके, ट्रायल्स आपण त्याला म्हणू शकतो. गिव्स द क्वेन्सीज ऑफ ऑकरन्स of 0, 1, 2, x, n. n is a number. Okay, unlimited number. Success in the n, capital N set of independent trials. Okay, मग कॅपिटल n जो असेल तो इंडिपेंडंट ट्रायल्स आहेत. ओके, आणि स्मॉल n इट इज अ नंबर. ओके, म्हणजे किती ट्रायल्स घेतलेले आहेत हे स्मॉल n ने आपण मेन्शन करतो आणि n इज अ टोटल सेट. The next point, कंडिशन फॉर बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. मग त्या बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनच्या कंडिशन्स काय आहेत. ओके, ॲक्च्युअल आपण कसं ते मेन्शन करू शकतो कोणत्या एक्झाम्पलने. द नंबर ऑफ ट्रायल्स स्मॉल n इज अ फायनाईट. ओके, मग कॅपिटल n हा जो आहे आपण काय मेन्शन करतो, सेट. टोटल सेट जो असेल स्मॉल nचा तो टोटल सेट आपण कॅपिटल n ने मेन्शन करतो. द ट्रायल्स आर इंडिपेंडंट ऑफ इच अदर. मग ट्रायल्स म्हणजेच काय, हे स्मॉल n जे आहे काय इंडिपेंडंट आहेत. म्हणजे आता सेट इंडिपेंडंट आहे म्हटल्यानंतर त्याचे युनिव्हर्सल किंवा त्याचे युनिट जे असेल ते सुद्धा काय असेल, इंडिपेंडंट. द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस p इज अ कॉन्स्टंट फॉर इच ट्रायल्स. मग त्या प्रत्येक पॉईंटची किंवा प्रत्येक ट्रायलची काय असेल, प्रोबॅबिलिटी कॉन्स्टंट आहे, ती काय डिपेंडंट नाही. ओके, इट इज अ इंडिपेंडंट. ईच अ ट्रायल मस्ट रिझल्ट इन अ सक्सेस ऑर फेल्युअर. मग प्रत्येक ट्रायल किंवा ईच ट्रायल ही काय मेन्शन करेल, एक तर फेल्युअर मेन्शन करेल किंवा एक सक्सेस मेन्शन करेल. इट इज अ कंडिशन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. देन नेक्स्ट पॉईंट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. मग बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन जे आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन इज अ discrete distribution in which the random variable capital X, the number of success, assumes the values 1, 0, 1, 2, dash dash n, where n is a finite. Okay, मग कॅपिटल एक्स जो आहे तो काय करेल, रँडम व्हॅरिएबल्स किंवा ते बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन जे आहे ते काय कर, टोटल एक्स जो असेल तर आपण त्याच्यामध्ये स्मॉल एक्स घेतलेला आहे, त्यानंतर स्मॉल n घेतलेला आहे. स्मॉल एक्स इज अ सेट ऑफ कॅपिटल एक्स अँड स्मॉल n इज अ सेट ऑफ कॅपिटल n. ओके, म्हणजे त्यांचा सेट कॅपिटल लेटरने आपण काय करतो, मेन्शन करतो आणि n इज अ फायनाईट. द मोड ऑफ द बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन इज दॅट व्हॅल्यू ऑफ द व्हॅरिएबल विच ऑकर विथ लार्जेस्ट प्रोबॅबिलिटी. ओके, मग जेवढी व्हॅल्यू असेल किंवा त्याच्यामध्ये व्हॅरिएबल्स जेवढं डिस्टन्स असेल तेवढं काय त्याचं व्हॅरिएबल्स आहे आणि तेवढी ते काय त्याची प्रोबॅबिलिटी तिथं मेन्शन होईल. इट मे हॅव आयदर वन ऑर टू मोड्स.
ओके, मग त्याच्यामध्ये दोन मोड्स किंवा सिंगल मोड असू शकतं. ओके, एक सक्सेस असेल, दुसरं फेल्युअर असेल. ओके, दोन्ही पण मोड्स आपलं काय करू शकतात, मेन्शन करता येतात. त्यानंतर एकच मोड आपण मेन्शन करू शकतो. दोन्ही पण मोड आपल्याला मेन्शन करायचे असेल तर आपल्याला दोन प्रोबॅबिलिटी फंक्शन तिथं प्ले करून ते दोन सक्सेस फंक्शन किंवा फेल्युअर फंक्शन हे काय करायला मेन्शन करता येईल. देन if two independent random variables x and y, okay, x is a random and y is a second random variable, follow binomial distribution with parameter n p and n2 p, okay, respectively, then their sum x plus y also follows binomial distribution with parameters n1 plus n2 into p. Okay, then if n independent trials are repeated capital M time n set of n trials are obtained and the expected frequency of small x success is n is equal to in bracket n cx px q raise n मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट या फंक्शनमध्ये या कंडिशनमध्ये आपण ते कंडिशन्स जे आहेत त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण मेन्शन करतो. देन द एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी ऑफ 0 1 2 अँड डॅश डॅश n सक्सेसिव्ह टर्म्स ऑफ द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज n इंटू क्यू प्लस पी इन ब्रॅकेट स्क्वेअर n जो आहे तिथं आपण स्क्वेअर किंवा त्याचा नंबर तिथं आपण मेन्शन करणार. एक्झाम्पल, comment on the following: the mean of the binomial distribution is 5 and its variance is 9. ओके, मग हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्याचं सोल्युशन, द पॅरामीटर्स ऑफ द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आर n अँड p. जे आपण पॅरामीटर्स मेन्शन करतो ते आपण फर्स्टली तिथं लिहून घेणार n अँड p. वी हॅव मीन np इज इक्वल टू 5, व्हॅरियन्स npq इज इक्वल टू 9. ओके, q इज अ npq डिवायडेड बाय np is equal to 9 divided by 5. Q is equal to 9 divided by 5 less than 1. ओके, म्हणजे एकापेक्षा कशा आहेत ते जास्त आहे. ओके, देन दिस इज अ नॉट ॲडमिसिबल सिन्स Q कॅन नॉट बी एक्सीड युनिटी गिव्हन स्टेटमेंट इज रॉंग. का एक हे स्टेटमेंट जी दिलेली आहे ही स्टेटमेंट रॉंग का आहे, कारण त्याची व्हॅल्यू एकापेक्षा कशी आलेली आहे, जास्त आलेली आहे, म्हणून ती व्हॅल्यू काय नाही, ती करेक्ट नाही, रॉंग व्हॅल्यू आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन थ्रू. ओके.